नागपूर हैदराबाद महामार्गावर बच्चू कडूंचा चक्काजाम आंदोलन। हजारो वाहनं अडकली। कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे नाही। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू। फडणवीसांची प्रतिक्रिया। निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही। 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यामध्ये जाणार अंधारेंचं आव्हान। अंधारेंनी 2 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोट दाखवली। रुपाली चाकणकर आगवणे बहिणींच्या मुद्द्यावर का बोलल्या नाहीत? चाकणकरांसोबत महिला आयोगाला काळीमा फासत आहेत। तटकरेंनी आवरावं अंधारेंचा हल्लाबोल। फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत। मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचा उल्लेख, तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। फलटण प्रकरणामधील आरोपी गोपाळ बदनेने पोलिसांना शरण नेण्यापूर्वी मोबाईल लपवला। दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर युवा काँग्रेसचं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन। दिल्लीमधील रायसीना रोडवर युवा काँग्रेसची निदर्शनं। आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये। आदित्य ठाकरे यांच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा। जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित। नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटींची मान्यता। फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शेतकऱ्यांना न झालेली मदत या विषयांवर चर्चा होणार। रोहित पवारांनी दाखवलेलं आधार कार्ड खोटं निघालं। आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। रोहित पवारांनी ट्रम्प यांचं खोटं आधार कार्ड प्रिंट केलं होतं। मीच डेमो दाखवून आधार कार्ड बनावट असल्याचं सांगत असेल तर चौकशीची गरज काय? इतर मोठ्या प्रकरणांमध्ये गृह विभागाने आपला वेळ खर्च करावा। रोहित पवारांचा खोचक ट्विट। पुण्यामधील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। 230 कोटी कुठून आले? चौकशी करून कारवाई करा। बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं। धंगेकरांची मागणी। मित्रपक्षांवर बोलू नका, पण अन्यायाच्या विरोधात लढा, असं शिंदे म्हणाले। उद्यापासून नवे धमाके। शिंदेंच्या भेटीनंतर सुद्धा धंगेकर आक्रमक। धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केला नाही। कोणत्याही समाजावर अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। जमीन व्यवहारातून ट्रस्टही अधिकृत माघार घेणार। दोन्ही बाजूंचं प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय। फडणवीसही आमच्या सोबत। मोहळ फसू नयेत म्हणून विशाल गोखलेंकडनं व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी। सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मकरंद पाटलांचा आरोप। सूत्रांची माहिती, तर कॅबिनेटमध्ये कोणताही वाद नाही, सामंतांकडनं स्पष्ट। तक्रार नसल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही। काही जण विनाकारण अन्याय झाल्याचं ओरडतात। मुख्यमंत्री फडणवीसांकडनं स्पष्ट। कुबड्या बोलून शहांकडनं शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं। संजय राऊतांचा हल्लाबोल। निलेश घायवळला भारतामध्ये पाठवा। पुणे पोलिसांचं यूके हायकमिशनला पत्र। यूके हायकमिशनकडून घायवळचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू। लवकरच भारतामध्ये आणण्याची शक्यता।